शिवसेना उभाटा गटाचे माजी खासदार विनायक राऊत आणि त्यांच्या मुलावर जो गुन्हा ठाण्यामध्ये दाखल झालेला आहे त्या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर येते आहे। या संदर्भात आता विनायक राऊत, गीतेश राऊत यांना कधीही पोलीस चौकशीला बोलवून ताब्यात घेऊ शकतात, अटक देखील करू शकतात, कारण कोर्टाकडून एक खूप मोठी अपडेट हाती आलेली आहे। आपल्याबरोबर ॲडव्होकेट सागर कदम आहेत। आपण आधी कोर्टामधून काय अपडेट आले ते आपण जाणून घेऊया। सर, काय नेमकं सांगितलेलं आहे कोर्टाने? कारण की गेल्या ह्याची आधी देखील सुनावणी झाली होती, एक अर्ज केलेला होता विनायक राऊत यांच्यातर्फे की त्यांना अटक करू नये। 23 तारखेला त्याची सुनावणी देखील होती, मात्र त्याच्या आधीच आता एक मोठी अपडेट आलेली आहे। अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता त्यांनी, आणि अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करताना एंट्रीम अर्ज जो असतो, अंतरिम अर्ज सुद्धा दाखल केला होता। त्या अंतरिम अर्जावर एक्झिबिट 3 वर त्याची सुनावणी झालेली आहे। आर्ग्युमेंट झाल्यानंतर ऑनरेबल कोर्टाने तो जो अंतरिम अर्ज आहे तो नामंजूर केला आहे, या कारणासाठी की जे FIR मधले जे ॲलिगेशन आहेत ते खूप गंभीर स्वरूपाचे आहेत, त्यामुळे त्यांना ते अंतरिम प्रोटेक्शन किंवा इंटरिम रिलीफ जे आहे ते देण्यात आलेलं नाही। त्याच्यामुळे आज रोजी त्यांना कुठल्याही प्रकारचं अटकेपासून संरक्षण नाही आहे कोर्टाकडून। म्हणजे त्या दिवशी ज्यावेळी आमचं पोलिसांशी बोलणं झालं होतं, पोलिसांचा एक स्टँड होता की आम्ही थोडं विचार करून या संदर्भात कारवाई करणार आहोत, कारण की अजून 23 तारखेची सुनावणी बाकी आहे। तर 23 तारखेची सुनावणी होण्याच्या आधीच पोलिसांना अटक करू शकतात, ताब्यात घेऊ शकतात? टेक्निकली ते घेऊ शकतात, कधी अटक करू शकतात ते, परंतु हा जो अटकेचा जो विषय असतो हा इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरचं डिसिजन असतं, कारण का त्याच्यामध्ये त्यांना एव्हिडन्स पण गोळा करायचे असतात। नुसतं अटक करून जर उद्या हजर केलं आणि त्यांना तपासात एव्हिडन्स नसेल आलेला आत्तापर्यंत इन्व्हेस्टिगेशनमध्ये, तर त्यांना लगेच बेल होऊ शकते। तो पूर्ण निर्णय जो असतो तपासी अधिकाऱ्याचा असतो, आणि आम्ही त्याचा रिस्पेक्ट करतो की त्यांनी त्यांच्या डिसिजनप्रमाणे तो निर्णय घ्यावा, एव्हिडन्स गोळा करून। आम्ही पुढच्या याच्यासाठी बघतो की पुढे जी केस आहे ती स्ट्रॉंग आपली झाली पाहिजे। पुन्हा एकदा मला सांगा की या संदर्भामध्ये विनायक राऊत असतील किंवा त्यांचे कुटुंबीय असेल आणि जे 2 बंधू बाबा या संदर्भामध्ये होते, या संदर्भामध्ये आतापर्यंत काय काय घडामोडी झाल्या, कोणते कोणते गुन्हे त्यामध्ये तुम्ही त्यांच्यावर ॲलिगेशन्स केलेले आहेत, कोणते कोणते गुन्हे दाखल केलेले आहेत? आता ह्याच्यामध्ये ही जी केस बघितली आपण, तर चिटिंग सर्वात मेन आता लग्नाच्या ह्याच्यामध्ये 419 मध्ये चिटिंग माझ्याकडे मागच्या 1-2 वर्षापूर्वी पण अशीच एक केस आलेली, ज्याच्यामध्ये ओरिएंटेशन लपवून लग्न केलेलं आहे। तर ह्याच्यामध्ये जी फसवणूक सुरुवात होते ऑफेन्सची, ती सुरुवातीपासून होते। म्हणजे लग्न असं केलंय की एक व्यक्ती खासदार आहेत आणि ते एक मिडल क्लास फॅमिलीकडे अप्रोच करतात, लग्नासाठी प्रपोजल आणतात एका विवाह संस्थेकडनं, आणि तिथून आणून त्यांना माहीत असताना सुद्धा की मुलाचे प्रॉब्लेम आहेत त्यांचे, असं आहे की ते इनकेपेबल आहेत, इनकॅपॅसिटी आहे काही ह्याच्यामध्ये कन्झ्युमेट करायला मॅरेज। सो अशा प्रकारे ते लग्न करतात। लग्नानंतर परत त्यांचंही भांडं फुटू नये म्हणून त्या जी आहे कंप्लेनंट आहे, विक्टीम आहे, तिच्यावर अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे दबाव आणून वेगवेगळ्या बाबांकडे नेऊन, आता हे जे बाबा आहेत आपण बघितलं त्यांची मोडस ऑपरेंडी बघितली, तर बाबा हे वेगवेगळ्या प्रकारचे जादूटोणा हे ते करतात, प्रक्रिया अघोरी जे विद्या आहेत, लिंबू कोण कापते, कोण कोंबडा फिरवते, वेगळ्या प्रत्येकाचा रोल वेगळा आहे, पण एक सेम गोष्ट आहे त्यांच्यामध्ये। ते बाबा कायम त्यांना सांगतात की फिजिकल रिलेशनशिप तुम्ही ठेवू नका जोपर्यंत आमची प्रक्रिया चालू आहे। अशामध्ये त्यांनी 4 वर्ष काढली। काही जण प्रश्न विचारतात एवढे वर्ष काय झाले, ते पूर्ण वेळ त्याच्यात गुंतवून ठेवलं त्यांना की हे बाबा हे असा असा इश्यू आहे, तुमच्यामध्येच प्रॉब्लेम आहे, तुम्ही थांबा, आणि मग ते असं ते हळूहळू प्रोसिडिंग झाली। मला याच्यामध्ये अजून सुद्धा काही गोष्टी सांगायच्या की डिले काय झाला याच्यामध्ये। मिडल क्लास फॅमिली, मराठी फॅमिली आहे, डिवोर्स ही मोठी गोष्ट आहे खूप त्यांच्यासाठी, तर आणि 3 मुली आहेत त्यांना, तर त्याच्यामुळे तेच सेपरेशनमध्ये गेल्यानंतर सुद्धा हे जे आहेत खासदारांबरोबर आणि यांच्यासोबत फॅमिलीसोबत कायम ते ह्याच्यासाठी मिटिंगसाठी की बाबा आज होईल उद्या होईल, आणि ते कायम ते ढकलत राहिले। मग एंड त्यांचा झाला आत्ता 3 वर्षानंतर की बाबा हे आता आपली फसवणूक झाली, आता ह्याच्या पुढे काही होणार नाही, आणि ह्याच्यानंतर काही नाही। मग त्यांना कळलं की आपली फसवणूक झाली, मग आपण कंप्लेंट दाखल केली तिथे। त्याच्यामुळे हा जो डिले आहे एक्सप्लेनेबल आहे पूर्णपणे। यामध्ये जे गुन्हे दाखल केलेले आहेत किंवा जी कलमं लावलेली आहेत त्यामध्ये कोणते नॉन बेलेबल आहेत का कलमं, आणि किंवा कलमं जी आहेत ती बेलेबल देखील आहेत का? येस। आता ह्याच्यामध्ये आम्ही 318 जो चिटिंगचा कलम लावलेला आहे ते नॉन बेलेबल आहे। 498 जे आहे ते पण नॉन बेलेबल आहे, पण त्याला आता थोडं हे आहे, हलकं कलम मानलं जाऊ शकतं अटकेच्या दृष्टीने फक्त। त्याच्या व्यतिरिक्त आम्ही जो प्रिव्हेन्शन ऑफ ब्लॅक मॅजिक ॲक्ट आहे तो लावलेला आहे। जादूटोणा जो आहे, जादूटोणा महाराष्ट्राचा ॲक्ट आहे 2013ला आलेला आहे, तो लावलेला आहे। त्याचे सेक्शन 3 आणि 2 जे सबसेक्शन आहेत ते लावले आहेत। त्याच्यात 7 वर्षापर्यंत शिक्षा, आणि ते नॉन बेलेबल आहेत, आणि तो हिनियस क्राईममध्ये मानला जातो। त्याच्यात खूप सारे सेन्सिटिव्ह एरियाज आहेत। शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी, यामध्ये आतापर्यंत दोघांना अटक झालेली आहे, पण त्यांचं न्यायालयीन प्रोसिडिंग्स काय झालेले आहेत? आता याच्यामध्ये दोघांना जे अटक झाले याच्यामध्ये पहिला जो आरोपी आहे त्याला 2 वेळा पोलीस कस्टडी मिळालेली आहे, जो एक बाबा आहे,
त्याच्यानंतर आजची नवीन घडामोड अशी आहे की त्याचा जो एक सहाय्यक आहे त्याला काल अटक करून आज कोर्टासमोर हजर केलं. त्यालाही मेहरबान न्यायालयाने 18 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी दिले. तर याच्यामध्ये टोटल 3 बाबा आहेत जे प्रायमरी दिसतात आणि एक जे आहे ते अननोन आहेत, म्हणजे त्यांचं नाव माहीत नसल्यामुळे आम्ही ते टाकलेलं आहे. तर असे जे बाबा आहेत त्यातले हे पहिला बाबा आहे अटक झालेला, त्याच्या संदर्भात तपास सुरू आहे. आपल्याबरोबर गिरिजा राऊत आहेत. जी काही प्रोसिडिंग सुरू आहे त्या संदर्भात तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे गेलेले होतात, मुख्यमंत्र्यांना भेटलात तुम्ही, काय म्हणाले मुख्यमंत्री, काय आश्वासन दिलं? नाही, माझी भेट झालेली नाही आहे, पण माझं माननीय CM साहेबांना किंवा तपास अधिकाऱ्यांना किंवा न्याय व्यवस्थेला माझं एकच मागणं आहे की मला पूर्ण न्याय मिळवून द्यावा आणि आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, जेणेकरून यापुढेही कुठल्याही स्त्रीबरोबर असं घाणेरडं काम करताना माणूस 10 वेळा विचार करेल आणि न्यायाचं राज्य कायम राहील. एकूणच आता त्यांना कदाचित अटक होऊ शकते, कदाचित चौकशीला बोलवलं जाऊ शकतं किंवा काय, तुम्हाला कुठे असं वाटते का की डिले होतोय, की अजून फास्ट प्रोसेस व्हायला पाहिजे? तुम्ही अजून काही म्हणजे गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्रीच आहेत, तर त्यांना तुम्ही आमच्या मार्फत काही सांगू शकता? नाही, जसं मी तुम्हाला सांगितलं, जसा तपास चाललेला आहे, व्यवस्थित सगळे प्रोसिडिंग्स सुरू आहेत आणि ॲज पर लॉ गोष्टी चाललेल्या आहेत. सो आणि मगाशी जसं मी म्हणाले, माझं सगळ्या ह्यांना एकच आव्हान आहे की प्लीज मला जस्टिस द्या आणि आरोपींना कठोरात कठोर शिक्षा द्या. तुमच्यावर देखील ॲलिगेशन्स त्या दिवशी केले, विनायक राऊत यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली, तुमच्यावर वेगळे आरोप त्यांनी केले. त्या आरोपांसंदर्भात तुमचं काय मत आहे? कारण की त्यांनी उलट तुमच्यावर आरोप केलेले आहेत. त्यांनी माझ्यावर सगळे खोटे आरोप केलेले आहेत, त्यात काहीही तथ्य नाही आणि माझी जी काही परिस्थिती होती ती मी सर्वांसमोर स्पष्टपणे मांडलेली आहे. सो त्यांच्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही. पुढचं काय पाऊल असेल तुमचं? कारण की या सगळ्या घडामोडीनंतर मीडियामध्ये विषय आला, पोलिसांपर्यंत गेला, कोर्टात केस गेलेली आहे. यामधल्या काळामध्ये तुमच्याशी पुन्हा संपर्क करायचा प्रयत्न केला आहे का राऊत कुटुंबियांनी किंवा कोणत्या इतर कोणाच्या सदस्यामार्फत की केस मागे घ्या किंवा असा काही दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे का? नाही, असा अद्यापही माझ्याकडे काही कोणी संपर्क साधलेला नाही. तर विनायक राऊत प्रकरणामधली ही सगळ्यात मोठी अपडेट आहे की कधीही विनायक राऊत किंवा त्यांचा मुलगा आहे त्यांना पोलीस कापूरवाडी पोलीस स्टेशन हे चौकशीला बोलवू शकतात. बोलवल्याच्या नंतर जर गरज वाटली तर त्यांना ताब्यात घेऊन अटक देखील केली जाऊ शकते. त्यामुळे अटकेची टांगती तलवार ही राऊत कुटुंबियांवर सध्या आहे. कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, ABP माझा, ठाणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.